25 वर्षाचा सप्ताह पूर्ण करत आहात म्हणून भगवान गडातर्फे आपल्या सगळ्याला आशीर्वाद आहेत बाबांचे। आणि आपण सगळ्यांनी जो सत्कार केला, सत्काराच्या निमित्ताने जे हाल केले, कोण कुठे ओढत होतं आणि काय टाकत होतं अंगावर मला अंदाजच येत नव्हता लवकर। पण ते तुमचं प्रेम पाहिल्यानंतर आता तरी वातावरण बरं झालं, श्वास घेण्यासारखं। त्या मंदिरामध्ये एवढा धुराडा झाला होता, पण आपलं प्रेम आणि हे प्रेम भगवानगडाविषयी, साधू संतांविषयी, सगळ्यांच्या विषयी कायम चांगलं ठेवा आणि येणाऱ्या पिढीला ते प्रेम द्या। विठ्ठल तुकोबारायांचा अभंग आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा। कितीतरी वेळा नाशिककरांनी या अभंगाला ऐकलेलं आहेत, कीर्तनकार मंडळी पण स्टेजवर आहेत। अभंग जसा दिसतो ना तसा नाही येतो। संस्कृतमध्ये लकारामध्ये एक प्रयोग आहे, त्याला विद्यार्थ म्हणतात। घ्यावा, घ्या असं नाही म्हटलेलं त्यांनी। देव आपला करून घ्या असं आदेशात्मक आज्ञार्थक वाक्य नाही घेते, विद्यार्थक आहेत। विद्यार्थक शब्दाचा अर्थ असा की हे असं असं आहे, जर तुम्हाला शक्य झालं तर बघा। तसं आपोला जो देव आहे तो देव आहेच, बघा देव आहेच, पण तो आपलासा नाही आहे। जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, या जगामध्ये देव आहेच म्हणून देव शब्द वापरलेला आहे, पण तो आपला आहे का नाही हा फार महत्त्वाचा भाग आहे। मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर होते, आताही आहे, नंतरही राहतील, पण ते तुमचे आहेत का नाही हा थोडासा प्रश्न आहे, आपले आहेत का नाही प्रश्न आहेत। जर प्राईम मिनिस्टर आपले असतील, मुख्यमंत्री आपले असतील तर छाती काढून चालायला हरकत नाही, भीत नाही ना कोण। इन्स्पेक्टर ओळखीचा असला, एखाद्या गल्ली बोळातला नेता ओळखीचा असला तर माणसं उदंड करतात, त्यांची मुलं तर घाबरतच नाहीत, आणि त्या माझा बाप मंत्री असं छाती ठोकपणे सांगतात। तो नाहीये, जो बोलतोय तो मंत्री नाहीये, तो मूर्ख आहे। तुम्हाला कळालं का? जो आहे तो मूर्ख आहे, पण जो आहे मुख्य पदावर तो आपलाच आहे। तसं तुम्ही कोण आहात हा प्रश्नच नाही आहे, दिव्य शक्ती आपली आहे का नाही हा प्रश्न आहे। विठ्ठल एखाद्या मंत्र्याच्या अस्तित्वाशी, एखाद्या प्राईम मिनिस्टरच्या अस्तित्वाशी किंवा भगवंता